आज दिनांक आहे 13 सप्टेंबर 2025. ई पीक पाणी चालू होऊन जवळपास 1.5 महिना म्हणजे 45 दिवस झालेला आहे, तरी देखील काही शेतकऱ्यांची ई पीक पाणी अजून झालेलं नाही. त्याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे ई पीक पाणीचं ॲप हे व्यवस्थितपणे चालत नाही. अशात शासनाने आता ई पीक पाणी करण्यासाठी मुदतवाढ ही दिलेली आहे. 6 दिवसाची मुदतवाढ दिली असल्यामुळे शेतकऱ्यांकडे आता जवळपास 8 दिवस बाकी आहेत. अशातच ई पीक पाणी कशी करायची याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. आपण या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून खातेदार नोंदणीपासून आपण संपूर्ण A to Z माहिती या व्हिडिओमधून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. तुम्ही पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा व्हिडिओवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला इतरत्र कुठेही जावं लागणार नाही. तर आपल्याला जायचं आहे ई पीक पाणी ऍप वरती आणि ई पीक पाणी करायची आहे. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. हा जर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला तर तुम्हाला भविष्यामध्ये कोणत्याही व्हिडिओची गरज भासणार नाही. चला तर जाऊया मोबाईल स्क्रीनवरती आणि करूयात ई पीक पाणी. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जायचं आहे ई पीक पाणी ऍप वरती. सुरुवातीपासून पाहूयात आपण माहिती. आपल्याला जायचं आहे ई पीक पाणी ऍप वरती. त्याच्यानंतर आपल्याला साईडला सरकवायचं आहे. इथे येईल तुम्हाला महसूल विभाग निवडा. महसूल विभाग तुमचा तुम्हाला माहिती असेल, मी माझा निवडतो. पुढे जा बटनावरती क्लिक करा. शेतकरी म्हणून लॉग इन करा, याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे आपला मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि संकेतांक पाठवायच्यावरती क्लिक करायचं आहे. माझा मोबाईल नंबर अगोदरच रजिस्टर झाल्यामुळे मला इतर कोणत्याही गोष्टीची गरज भासणार नाही. डायरेक्ट ओटीपी जो आला आहे तो ओटीपी टाकून घ्यायचा आहे. आता एका ओटीपीवरच ही लॉग इन होणार आहे. जो ओटीपी आला होता तो टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, ओपन झालेला आहे. इथे तुम्हाला दिसत असेल नवीन खातेदार नोंदणी करा. जर तुमची खातेदार नोंदणी झाली नसेल, नवीन असाल तर नवीन खातेदार नोंदणी करा. त्याच्यानंतर आपल्याला आपली ही जी माहिती आहे ती भरून घ्यायची आहे. जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे आणि आपलं जे गाव आहे ते गाव निवडून घ्यायचं आहे. अजून देखील ई पीक पाणी ऍप हे लोड घेत आहे. थांबा, सावकाश करून घ्या, त्याशिवाय आपल्याला आता पर्याय नाही. तर मित्रांनो, पुढे जा बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला 5 पर्याय दिसतील. पहिलं नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक आणि गट क्रमांक. तुम्हाला यापैकी ज्याची अचूक माहिती आहे ती आपल्याला निवडायची आहे. जशी सातबाऱ्यावरती नाव आहे त्याच पद्धतीनं अनुस्वार, उकार, मात्रा जे काही असेल ते. तर मी इथं टाकतोय मधले नाव. इथं क्लिक करायचं. इथं मराठीमधून टाईप करावं लागेल तुम्हाला. इथं मराठीमधून टाईप करायला गेलं तर येत नाही. आता उदाहरणार्थ मी जर टाकत असलो तर इथं काहीच येत नाहीये. तर त्यासाठी एक सोपा उपाय आहे, तो म्हणजे आपल्या कीबोर्ड वरती मराठी ही जी भाषा आहे ती सेट करायची आहे. आणि आपल्याला इथं पाहू शकता मराठी टायपिंग आहे आणि तो माईक दिसतोय. माईक वरती क्लिक करायचं. तुळशीराम. इथं ही माहिती आलेली आहे. शोधा या बटनावरती क्लिक करायचं. शोधा बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे खाली एक पर्याय दिसत असेल, खातेदार निवडा. आपल्या इथे क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला जे काही शेतकऱ्यांची नावं आहेत सर्च केलेली ती इथे आलेली दिसतील. तर आपल्याला जे नाव आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि पुढे जा बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, आपण इथं पाहू शकता हे जे खातेदार आहे ते आलेलं आहे. आता पुढे जा बटनावरती क्लिक करायचं आहे. तर इथे पाहू शकता तुमचा जो काही खाता आहे, खाता क्रमांक, सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झालेला आहे. म्हणजे आपण आता ई पीक पाणी ही करू शकतो. ठीक आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर ओके केल्यानंतर आपल्याला इथे खातेदाराचे नाव निवडायचं आहे. परत नवीन खातेदार नोंदणी करायची नाहीये. इथे तुम्हाला टिक मार्क करून दाखवतो प्रत्येक वेळेस. इथे खातेदाराचे नाव आणि आपल्याला क्लिक करायचं आहे इथे. तर इथे क्लिक केल्यानंतर आपले जे नाव आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे पुढे जा बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे.
ई पीक पाणीचं ऍपचं होम पेज हे आलेलं आहे. इथे तुम्हाला 6 पर्याय दिसतील. तुम्हाला इतर कुठेही जायची गरज नाही. पीक माहिती नोंदवा, फक्त याच्यावरती जायचं आहे. पीक माहिती नोंदवा. जर तुम्ही ई पीक पाणी करत असाल तर सुरुवातीला तुम्हाला पाहावं लागणार आहे ते म्हणजे पिकांची माहिती पहा. म्हणजे याच्या अगोदर कुणी ई पीक पाणी केली असेल किंवा जर इथं ई पीक पाणी ऑलरेडी झालेली असेल तर तुम्हाला इथं क्षेत्र जे आहे ते 00 दाखवणार आहे. पिकाची माहिती पहा. इथे तुम्ही पाहू शकता इथं ब्लँक आहे. तर आपण आता ई पीक पाहणी करण्यास सुरुवात करूया. खाते क्रमांक ऑटोमॅटिक येईल, तुम्हाला काही करायची गरज नाही. आपला जो गट क्रमांक आहे इथे 4 दिसत आहेत, तो तुम्हाला आता आपल्याला इथे निवडून घ्यायचा आहे. समजा आता 25/6 तर तुम्हाला इथे दिसेल एकूण क्षेत्र 41. आता परत पुढे डायरेक्ट आपल्याला हंगाम निवडून घ्यायचा आहे आणि इथे तुम्हाला पेरणीचे उपलब्ध क्षेत्र इथे दिसत आहे. जर इथं 0 दिसत असेल तर तुमची ई पीक पाणी हे होत नाही. त्याच्यानंतर पिकाचा वर्ग निवडून घ्या, पिकाचा प्रकार, झाडाची नावे म्हणजे पीक कोणतं आहे ते निवडून घ्या आणि इथे तुम्हाला पूर्ण क्षेत्र भरायच्यावरती क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला दिसत असेल 41 आलेला आहे. तर आपण आता पीक पाणी करू शकतो. उपलब्ध क्षेत्र इथं आपल्याला बाकी आहे. जलसिंचनाचे साधने निवडा. माझी विहीर आहे, तुमचं कोरडवाहू असेल कोरडवाहू करा. तलाव बोरवेल जे असेल ते तुम्ही निवडू शकता. सिंचन पद्धती तुषार सिंचन. महत्वाची तारीख आहे लागवड दिनांक. तर तुम्हाला इथे तुमची पेरणीची तारीख निवडायची आहे. ओके करा आणि पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपलं जे लोकेशन आहे ते आपलं जे मॅप आहे ते आलेलं आहे आणि मी माझ्या सर्वे नंबरच्या बांधावरतीच उभा आहे, त्यामुळे मला इथे 0 दाखवत आहे. जर तुम्हाला लोकेशन साठी काय प्रॉब्लेम येत असेल तर या युट्यूब चॅनलवर त्याचे व्हिडिओ 2 टाकलेले आहेत. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहून ई पीक पाणी केली तर तुम्हाला लोकेशनचा अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. तर इथं हिरवा आलेला आहे, 20 मीटरच्या आत आल्यानंतर आपली ई पीक पाणी होऊ शकते. आपल्याला आता फक्त पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे. पुढे जायचं आहे. इथे तुम्हाला 2 फोटोचा पर्याय उपलब्ध दिसेल. छायाचित्र क्रमांक 1 वरती क्लिक करा. आणखी एक अडचण शेतकऱ्यांची ही आहे म्हणजे हा जो एरर येत आहे या एररमुळे शेतकरी लोक इथून वापस जात आहेत. आपण पीक पाणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकाच्या मध्यापासून दूर आहात. कृपया गट क्रमांकाच्या जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्यावा. याला काही करायची गरज नाही. ठीक आहे याच्यावरती क्लिक करा. ठीक आहे, ठीक आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपलं जे काही फोटो आहे ते ओपन झालेला आहे. फोटो काढून घ्या. ओके करा. त्याच्यानंतर दुसरा फोटो देखील ओके करून काढून घ्या आणि राईट बटनावरती क्लिक करा. इथे तुम्हाला चेक बॉक्स दिसेल, त्या चेक बॉक्स वरती क्लिक करा आणि पुढे जा या बटनावरती क्लिक करा. इथे दिसतंय पुढे जा. तर शेतकरी मित्रांनो, आपली ई पीक पाणी ही झालेली आहे. अशा पद्धतीनं थोडा वेळ घ्या, संयम बाळगा. सकाळी लवकर जावा आणि किंवा उशिरा सायंकाळी जावा. तुमची ई पीक पाणी ही सक्सेसफुली झालेली दिसणार आहे. तर मित्रांनो, ई पीक पाणी संदर्भात जर तुम्हाला कोणतीही प्रकारची अडचण आली आपल्या युट्यूब चॅनलवरती त्याचे सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत. तर आता आणखी एक शेतकऱ्यांचा प्रश्न होता, तो म्हणजे एकापेक्षा जास्त गट क्रमांक असतील तर त्याची पीक पाणी कशी करायची. चला आपण त्याची थोडक्यात माहिती घेऊ. तर इथे पिकाची माहिती पहा. इथं आपण आता जे पीक पाणी केलेले आहे तिथे उपलब्ध झालेली आहे. त्याच्यानंतर परत पीक पेरणीची माहिती भरा. परत एकदा खाते क्रमांक निवडा. अजून गट क्रमांक निवडा. आपण आता 25/6 ची केली होती, आता आपण 25/3 ची करूयात त्याच पद्धतीनं. तर मित्रांनो, याच पद्धतीनं आपल्याला पीक पाणी करून घ्यायचे आहे. दुसरा सर्वे नंबर हा झाला की तिसरा क्रमांकचा गट क्रमांक निवडायचा आहे. असेच सर्व प्रकारचे जे गट आहेत तुमचे ते गट तुम्ही निवडून पीक पाणी करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तो जरूर कळवा. कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा. मित्रांनो, परत भेटू एक उपयुक्त नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद,
जय महाराष्ट्र.